नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या द नॉलेज जंक्शन अपडेट्स या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये नारी दूत हे ॲप्लिकेशन असणे आवश्यक आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर या ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये नारी शक्ती दूत इंग्रजीमध्ये लिहा. टाईप केल्यानंतर याप्रमाणे ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल. ॲप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर इन्स्टॉल बटनवर क्लिक करावे. इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल. अर्जदाराने ओपन या पर्यायावर क्लिक करावे. पर्याय ओपनवर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशी दिसेल. बचतीला आता प्रगतीची ओढ, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे आपण पाहिलेच आहे. अशी तुमची स्क्रीन दिसेल मोबाईलवर. स्क्रीनवर असा मेसेज आल्यानंतर व्हाईल युजिंग धिस ॲप या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो बऱ्याच वेळा हे ॲप चालत नाही, कारण खूप जण फॉर्म भरत असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून हा फॉर्म जर भरला तर आपल्याला असे प्रॉब्लेम येणार नाहीत. त्यामुळे सकाळी लवकर उठून हे फॉर्म भरायचं आहे. चला तर मग स्क्रीनवर मेसेज आल्याप्रमाणे आपण क्लिक केल्यानंतर पुढील मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करावे. मजकूर काय आहे, नारी शक्ती दूत ह्या ॲपमध्ये आपले स्वागत आहे असा मजकूर आहे. त्यामध्ये दिलेला थोडासा त्याच्यावरती डन बटनावर क्लिक करून पुढे जावे. नारी शक्ती दूत ॲप स्क्रीनवर आलेला मजकूर परत एकदा वाचून पुढे जाण्यास सांगितले आहे. तर पुढे गेल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल. त्यावर आपला मोबाईल नंबर, जो आपल्या आधार कार्डशी लिंक आहे असा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचे आहे. त्या चौकोनी बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण बघूया आपल्याला अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील. या अटी व शर्ती पूर्ण व्यवस्थित एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि वाचन झाल्यानंतर तिथे दिलेल्या ॲग्री म्हणजे मंजूर, स्वीकारा, ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. पण पहिले या पूर्ण अटी व शर्ती वाचून घ्यायच्या आहेत. स्वीकारा या बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. तो आलेला OTP इथे टाकायचा आहे. 4 डिजिट OTP असेल तो, आणि जो आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल त्याच मोबाईल नंबरवर हा OTP येईल. तो OTP इथे टाकल्यानंतर आपल्याला मेसेज येईल, हे प्रोफाईल अपूर्ण आहे. हे बघा, मी आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती सांगत आहे, त्यामुळे फॉर्म हा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरायचा. मोबाईलमध्ये प्रोफाईल अपडेट करण्यासाठी, आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा व तेथे क्लिक करावे. नंतर समोरची नेक्स्ट प्रोसेस आहे. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा, तालुका व नारी शक्ती प्रकार नमूद करावे. नारी शक्तीचा प्रकार निवडा. म्हणजे काय करायचं आहे नेमके, तर तुम्ही नारी शक्तीमध्ये कोणत्या प्रकारात येता, गृहिणी आहात, अंगणवाडी सेविका आहात, यामध्ये दिलेले आहेत टाईप. बघा, तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही जे आहात त्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि पुढची स्टेप करायची आहे. हा फॉर्म फिल करताना थोडासा व्यवस्थित करा, कारण हा एकदा सबमिट झाला की परत आपल्याला भरता येणार नाही. माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची आपली प्रोफाईल तयार होईल. तुम्ही बघू शकता, हे बघा, अशा प्रकारची आपली प्रोफाईल तयार होईल. अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेतले असेलच सर्वांनी, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्की काळजीपूर्वक भरसाल याची मला खात्री आहे. अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. येथे दिलेले आहे पहा, 1 कोटी महिलांना या शासकीय योजनेचा लाभ होणार आहे. तर तुम्ही येथे बघू शकता, तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करायच्या आधी खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये काय काय येतं आहे,
तुमचं आधार कार्ड असेल, बँक खात्याची माहिती असेल, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा अधिवास प्रमाणपत्र असेल, महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे लागतील. तर उत्पन्नाचा दाखला असेल, पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड धारक असल्यास रेशन कार्डाची प्रत लागेल, स्वाक्षरी केलेले हमीपत्र लागेल. हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. हे साईडला मी ॲरो केलेला आहे, तेथे क्लिक करावे. योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यानंतर अर्ज भरण्यास नारी शक्ती दूत यावर क्लिक करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करा. अटी व शर्ती स्वीकार केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात भरावे. आधार कार्डाप्रमाणे जे तुमच्या आधार कार्डवर नाव असेल त्या आधार कार्डाप्रमाणेच तुम्ही इथे नाव भरायचे आहे. अर्जदाराचे नाव भरल्यानंतर त्याची जन्मतारीख भरण्यात यावी खाली. त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे. जन्मतारीखसुद्धा तुमच्या आधार कार्डवर जी असेल त्यानुसारच तुम्ही जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख निवडण्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल. यावर अर्जदाराची जन्मदिनांक, महिना व वर्ष या माहितीची नोंद करावी. म्हणजे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे महिना, वर्ष आणि तारीख आणि नंतर ओके बटनावर क्लिक करायचे आहे. अर्जदाराचे वय जर 21पेक्षा कमी असल्यास किंवा 65पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसून येतो. असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरू नये, तो अर्ज स्वीकारला जाणार नाही. जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासीचा पुरावा भरावा. रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा. जो आपल्या आधार कार्डवर आहे आपल्या जिल्हा, तोच जिल्हा इथे निवडावा. त्यानंतर अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक इथे व्यवस्थित टाकावा. अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करावी किंवा अर्जदार जर शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्हाला इथे काहीही करायची गरज नाही आहे. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे. होय निवडल्यास परराज्य ड्रॉपडाऊन निवडावे. अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरण्यात यावी. त्यानंतर आहे अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती भरण्यात यावी. म्हणजेच आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटला लिंक आहे का याबाबतची माहिती येथे भरण्यात यावी. त्यानंतर आहे आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो इथे अपलोड करावा लागणार आहे. पहिला आणि शेवटचा फोटो. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडावे. राशन कार्डची पावती जोडावी. राशन कार्डचा पहिला फोटो आणि शेवटचा फोटो जोडण्यात यावा. अर्जदाराने हमीपत्र डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून ते अपलोड करावे. अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करावे. हे अनिवार्य नाही. आणि सगळ्यात शेवटी आहे अर्जदाराचा फोटो येथे अपलोड करावा. त्यानंतर येत आहे फोटो अपलोड केल्यानंतर आपण पूर्ण कागदपत्रे हे व्यवस्थित भरलेली आहेत. आता खाली बघूया. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्कलेसच्या बाजूने चौकोनी रकान्यावर क्लिक करावे. हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे. हमीपत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यासाठी संमती द्यावी. हे हमीपत्र एकदा वाचून घ्यायचे आहे. त्यामध्ये जे दिलेलं आहे ते सर्वांनी एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू अशा प्रकारे पाहता येईल. भरलेली माहिती योग्य असल्यास फॉर्म सबमिट करायचा आहे. माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पूर्ण अर्ज, आपण भरलेली पूर्ण माहिती पाहू शकता. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असल्यास
चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.